नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण ह्या फॉरेक्स पेअरमध्ये आपण काय करणार आहोत, ॲनालिसिस करणार आहोत आणि क्विकमध्ये ॲनालिसिस करणार आहोत. आणि पटकन तुम्ही पण चार्ट ओपन करून हे मार्किंग करून घेतलं तरी चालेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आता मी सध्या गोल्डमध्ये आहे. अ, आता मी सध्या गोल्डमध्ये आहे 4 आवरली टाईम फ्रेममध्ये. तुम्ही बघू शकता की मार्केट काय अपट्रेंडमध्ये आहे. गेल्या वेळेस पण मी गोल्डचं ॲनालिसिस केलं होतं. तो व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या, म्हणजे मार्केटमध्ये सध्या आज काय चालू आहे हे तुम्हाला कळेल. आता हा एक मला काय दिसतोय, एक सपोर्ट झोन दिसतोय. हे तुम्ही मार्क करतो. हा एक सपोर्ट झोन आहे आणि हा एक रेजिस्टन्स झोन आहे. आता ह्या इथे मला काय मायनर सपोर्ट झोन दिसतोय. हे इथे हा एक मी मार्क करून घेतो. हा रेजिस्टन्स झोन आहे, ब्रेक केला, सपोर्ट झोन झाला. ओके. त्यानंतर मार्केट आहे ते रिटेस्ट केल्यानंतर तुम्हाला बाय साईडची ऑपॉर्च्युनिटी बघायची आहे आणि टार्गेट ह्या लेवलपर्यंत ठेवायचं आहे. युरो USDमध्ये बघा काय झालं आहे. 4 आवरली टाईम फ्रेममध्ये मार्केट अप ट्रेंड आहे. पाठीमागचा डाटा बघायचा नाही जास्त, म्हणजे बघायचा पण एवढा जास्त बघायचा नाही. मार्केटमध्ये सध्या करंट स्थिती काय चालू आहे ते बघायचं. मार्केट काय केले, हायर हाय हायर लो, हायर हाय हायर लो करत, हायर हाय हायर लो करत काय झाले, मार्केट अप ट्रेंडमध्ये आहे. हे ते पहिलं आपण काय करायचं, मार्केटमध्ये पहिला सपोर्ट आणि रेजिस्टन्स झोन ड्रॉ करून घ्यायचा. म्हणजे आपल्याला कुठे एंट्री करायची आहे, म्हणजे आपले की झोन मार्क केल्यानंतर आपल्याला कळते की मार्केटमध्ये आपण नेमकं काय करायचं आहे. ते ट्रेंड लाईन वगैरे ड्रॉ केला तरी चालते, पण शक्यतो मी ट्रेंड लाईन ड्रॉ करत नाही, जास्त करून त्याचा वापर करत नाही. सपोर्ट आणि रेजिस्टन्स झोनचाच वापर करतो. हा एक आपला सपोर्ट झोन आहे जो 1.0729 आणि रेजिस्टन्स झोन आहे 1.0783 मार्केट जर ब्रेकआउट झालं तर ह्या वरती कॅन्डल क्लोज झाली पाहिजे. ह्या लेवलच्या वरती कॅन्डल ह्या लेवलच्या वरती काय झाली पाहिजे, कॅन्डल क्लोज झाली पाहिजे. आणि मग मार्केट ह्या लेवलला रिटेस्ट झाल्यानंतर आपल्याला बाय बघायचं आहे. टार्गेट हा आपला रेजिस्टन्स झोन ड्रॉ करून घेऊया. कलर बदलतो याचा. हा आपला रेजिस्टन्स झोन आहे. टार्गेट ह्या इथे ह्या लेवलपर्यंत ठेवायचं आहे. कॅन्डल एक एवढी मोठी रेड कॅन्डल आहे, आधीमध्ये कुठेही आपला डिस्टर्बन्स नाही आहे, त्यामुळे टार्गेट ह्या इथेपर्यंत सहज अचीव होईल. जर ह्या ब्रेकआउट नंतर जर समजा मार्केट इथे ब्रेकआउट झालं आणि रिटेस्ट झालं तर एंट्री घेऊ नका, कारण ही रिजेक्शन लेवल बघा. इथं सेलर्स आहेत, इथं सेलर्स आहेत, इथं सेलर्स आहेत, इथं सेलर्स आहेत. मार्केटने सेल केलेलं आहे. परत मार्केटने काय केलं, बायर्सने वर नेण्याचा प्रयत्न केला, परत मार्केटने खाली आणले, म्हणजे सेलर्सने काय केलं, खाली आणले. परत इथं मार्केटने ब्रेकआउट करण्याचा प्रयत्न केला, परत आणि मार्केटमध्ये सेलर्स आले. सेम इथे पण कंडिशन बघा. त्यामुळे ही लेवल जोपर्यंत ह्या वीकचा वरती ब्रेकआउट होत नाही, म्हणजे ही बॉडी ओपन होत नाही आणि मग रिटेस्ट होत नाही, तोपर्यंत बाय पोझिशन बघायची नाही, तोपर्यंत अवॉइडच करायचं युरो USDमध्ये. आता NZD USD यामध्ये काय चालू आहे, यामध्ये सेम कंडिशन आहे. मार्केट एक अपट्रेंडमध्ये आहे आणि ह्या लेवलला मार्केट रिटेस्ट केलेलं आहे, त्यामुळे आता ही लेवल आपल्यासाठी महत्त्वाची नाही आहे. हा एक आपला रेजिस्टन्स झोन आहे आणि हा एक रेजिस्टन्स झोन आहे. जर स्कॅल्प करणार असेल तर ह्या ब्रेकआउट नंतर करू शकता, शक्यतो अवॉइडच करा. नाहीतर मग ही लेवल ब्रेकआउट झाल्यानंतरच मग तुम्ही बायची एंट्री घेतला तरी चालेल. AUD USD मार्केट एक काय आहे, एक साईडवेजमध्ये आहे.
मार्केट साईडवेजमध्ये आहे, त्यामुळे आपण ह्यामध्ये शक्यतो आपण बाहेरच राहाव्या ह्या झोनपासून. जर ब्रेकआउट झाला ह्याच्यावर तर मग बायसाठी तुम्ही एंट्री घेऊ शकता. आणि फर्स्ट टार्गेट जे असेल ते तुमचं ही लेवल असेल आणि सेकंड टार्गेट ही लेवल असेल. ह्या लेवल्स मार्क करून घेतल्या तरी चालेल. लेवल्स मी सांगत नाही कारण वेळ जातो त्यामध्ये. GBP USD 4 आवरली टाईम फ्रेममध्ये. जर तुम्ही 4 आवरली टाईम फ्रेममध्ये सपोर्ट आणि रेजिस्टन्स झोन ड्रॉ करत असाल तर तुम्हाला 15 मिनटामध्ये किंवा आवरली टाईम फ्रेममध्ये एंट्री घेतली तरी चालेल. मी सारखं का सांगतो आहे, कारण हे तुमच्या डोक्यात बसावं म्हणून. आता इथे बघा मार्केट काय सेम साईडवेजमध्ये आहे. GBP USD 4 आवरली टाईम फ्रेममध्ये मार्केट काय साईडवेजमध्ये आहे. हा आपला रेजिस्टन्स झोन आणि हा सपोर्ट झोन. जर मार्केटने वरती ही लेवल आपल्याला कमी मिळते, त्यामुळे जर समजा मार्केटने डाऊन साईडला ब्रेकआउट दिला तर रिटेस्टला एंट्री घ्या. टार्गेट ह्या इथेपर्यंत ठेवा, ह्या लेवलपर्यंत टार्गेट. GBP NGDमध्ये काय चालू आहे? हां, इथे क्लिअर कट मार्केट काय एक डाऊन ट्रेंडमध्ये आहे आणि हा आपला एक रेजिस्टन्स झोन ह्या इथे मला दिसतो आहे. मार्केट ह्या रेजिस्टन्स झोनला किती वेळा रिस्पेक्ट दिला आहे? 1, 2, 3. आणि आपलं जे टार्गेट असेल ते ह्या लेवलपर्यंत. मार्केटने रिटेस्ट केलेलं आहे. ह्या इथे सेल पोझिशन फाइंड आउट करायची तुम्हाला. सेल पोझिशन कशी फाइंड आउट करायची, कशी एंट्री घ्यायची हे मी व्हिडिओमध्ये सांगितले आहे. मी परत आता ते सांगत नाही. तो व्हिडिओ जर बघितला नसेल तर तो व्हिडिओ प्लीज बघून घ्या. इथं मार्किंग केलेलं आहे ऑलरेडी मी. GBP AUD हा आपला सपोर्ट झोन आहे आणि हा एक मला रेजिस्टन्स झोन दिसतोय. आता मी इथे ड्रॉ केला नाही रेजिस्टन्स झोन. कुठे? ह्या लेवलला. का केला नाही? कारण मार्केटने ऑलरेडी ह्या इथे एक रेजिस्टन्स झोन तयार केलेला आहे. पहिला बायर्सने वर नेण्याचा प्रयत्न केला, परत ह्या इथे सेलर्सची एंट्री झाली. मार्केटला काय केलं? खाली नेलं. परत बायर्सने वर नेलं, परत बायर्स कमी पडले, सेलर्सची परत एंट्री झाली आणि मार्केटला काय केले? पूर्णपणे खाली नेले. त्यामुळे हा आपला एक काय झाला आहे रेजिस्टन्स झोन तयार झालेला आहे. त्यामुळे ही लेवल आपल्यासाठी महत्त्वाची नाही, ही लेवल महत्त्वाची आहे. पण समजा मार्केटने वरती ब्रेकआउट देऊन इथे रिटेस्ट दिला तर तुम्ही बाय साईडला जाऊ शकता ह्या लेवलपर्यंत. शक्यतो हा डाऊन ट्रेंड आहे त्यामुळे अवॉइडच करा बाय साईड. आपल्याला काय करायचं आहे? सेल साईडला एंट्री घेण्यासाठी ह्याचा ब्रेकआउट होऊन रिटेस्टला एंट्री घ्यायची आपल्याला. GBP JPY ह्यामध्ये मला एंट्री नाही दिसत, कारण मार्केट बघा ह्या किती न्यूजचा इम्पॅक्ट मार्केटवर पडलेला आहे. त्यामुळे मार्केटने कुठलंही स्ट्रक्चर तयार केलेलं नाही प्रॉपर, बाय साईडचं पण नाही आणि डाऊन साईडचं पण नाही. त्यामुळे आपण ह्या ट्रेड अवॉइड करतो आहे. जर तुम्हाला स्कॅल्प करायचं असेल तर ह्या लेवलच्या ब्रेकआउटनंतर ह्या टार्गेटपर्यंत तुम्ही स्कॅल्प करू शकता. ही लेवल मार्क करून घ्या, चालेल. सेम कंडिशन आहे युरो JPY मध्ये. USD JPY मध्ये सेम कंडिशन आहे. टार्गेट ह्या लेवलपर्यंत. हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पज व्हिडिओ आहे. यामध्ये कुठलेही आपण ट्रेडिंग सिग्नल देत नाही आणि कोणतेही फायनान्शियल ॲडवाईस आपण देत नाही. मी ज्या या व्हिडिओच्या माध्यमातून स्ट्रॅटेजी सांगेन किंवा कोणतेही किंवा ॲनालिसिस सांगेन, तुम्ही पहिला त्यावर बॅकटेस्ट करायचं आहे, तुम्ही तुमचा अभ्यास करायचा आहे आणि मग ट्रेडमध्ये ते पण पहिला डेमो अकाउंटमध्ये ट्राय करायचं आहे तुम्हाला, जर बिगिनर असाल खास करून. CAD CHF मार्किंग केलेलं आहे मी ऑलरेडी. मार्केट काय एक साईडवेज झोनमध्ये आहे, त्यामुळे आपण हा
अवॉइड करतो आहे. तर हा आजचा ॲनालिसिसचा व्हिडिओ होता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमधून कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून तुमच्यासाठी मी असेच नवीन नवीन व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.